दोस्तांनो नमस्कार. राणे मास्तरांची शाळा इंग्रजी अभ्यासक्रमातील आजची आपली 28वी म्हणजे SV28 ही चित्रफीत सुरू करतोय आपण. आपला शब्दाच्या जाती या प्रकरणातील प्रेपोजिशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यय हा भाग चालू आहे आणि आपण शब्दयोगी अव्ययांचा वापर एक अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये करत करत पुढे चाललो आहोत. आज मी तुम्हाला इनसाइड, इनटू, नियर, ऑफ म्हणजे OF असा उच्चार होतो आणि OFF चा ऑफ असा उच्चार होतो. या सर्व प्रिपोजिशनचा वापर कसा करायचा आणि त्याचा अर्थ काय होतो हे समजावून सांगणार आहे. आजचं पहिलं प्रिपोजिशन जे आहे शब्दयोगी अव्यय तो इन, IN म्हणजे आत, मध्ये, ने, एखाद्या ठिकाणी, विशिष्ट वेळेत, एखाद्या क्षेत्रात, कारखान्यात इत्यादी अर्थाने इन वापरलं जातं. द लेटर इज रिटन इन इंक म्हणजे पत्र शाईने लिहिलेले आहे. द स्कूल स्टार्टेड इन 1950 ही शाळा 1950 साली सुरू झाली. शी इज ऑलवेज इन अ हॅपी मूड ती नेहमी आनंदी असते. इन समर विल गो टू महाबळेश्वर आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा उन्हाळ्यात आम्ही महाबळेश्वरला जाणार आहोत. आता इंच्या आणखी काही अर्थ आहेत बघा. द बॉय इन रेड इज द कल्प्रिट तो जो लाल अंगरखा घातलेला मुलगा आहे ना तोच दोषी आहे. हर फॅमिली आर इन अ व्हेरी बॅड स्टेट तिचे कुटुंबीय फारच कठीण परिस्थितीत आहेत. सर्व कुटुंबीय म्हणून आर आले, जरी फॅमिलीज असं झालेलं नाही आणि कठीण फॅमिली पण सर्व कुटुंबीय या अर्थाने आले म्हणून इथे अनेक वचनी आर हे क्रियापद आलेले आहे. शी इज इन लव्ह विथ हिम ती त्याच्या प्रेमात पडली आहे. प्लीज स्पीक इन मराठी कृपया मराठीत बोला. देर आर 360 डेज इन अ लीप इयर म्हणजे लीप वर्षामध्ये लीप इयर मध्ये एकूण 366 दिवस असतात. इज इन ट्रबल वी मस्ट हेल्प हिम तो संकटात आहे त्याला आपण मदत केलीच पाहिजे. आता इनची इथे वेगवेगळी उदाहरणं आपण पाहिली, त्यांचे अर्थ काय होतात ते पाहिजे. एक खास बात सांगतो. इन हे शब्दयोगी अव्यय एखाद्या स्थळाविषयी जेव्हा टू लिव्ह, टू स्टे आणि एम, इज, आर, वॉज, वर, शॅल, विल, शॅल बी, विल बी, टू बी च्या क्रियापदाबरोबर येतात. म्हणजे टू बीच्या या सर्व क्रियापदावर जेव्हा इन येतं तेव्हा विशेष काळजी घ्यावी. जेव्हा आपण एखाद्या छोट्या किंवा लहान स्थळाविषयी म्हणजे घर, इमारत, शाळा, रुग्णालय याविषयी बोलत असतो तेव्हा ॲट वापरावे. मात्र शहर, तालुका, जिल्हा, राज्य किंवा देश यासाठी त्या एका स्थळाचा उल्लेख असेल तर नेहमी इन वापरावे. आणि पुढचा नियम जरा नंतर सांगतो आणि का ते सांगतो मी. इन वापरावे. जसं हा जो नियम सांगितला त्याची उदाहरणं सांगतो मी. आय एम ॲट होम म्हणजे मी घरी आहे. राजन इज ॲट स्कूल राजन शाळेमध्ये आहे. सावंत अंकल इज ॲट सायन हॉस्पिटल सावंत काका सायन रुग्णालयात आहे. आय लिव्ह ॲट सायन मी सायनला राहतो. आय वॉज ॲट दादर मी दादरला होतो. शी इज इन मुंबई ती मुंबईत राहते. ही इज इन राजापूर और रत्नागिरी और महाराष्ट्र तो राजापुरात, रत्नागिरी किंवा महाराष्ट्रात आहे. इथे पहिल्या नियमाची वाक्य सांगितली. आता पहिल्या नियम आणि दुसऱ्या नियमातला फरक काय. परंतु जेव्हा एकाच वाक्यात दोन स्थळांचा उल्लेख असतो तेव्हा दोन्हीपैकी जे लहान असते त्याच्यासाठी ॲट वापरावे व जे मोठे असते त्याच्यासाठी इन वापरावे. कधी? जेव्हा दोन स्थळांचा उल्लेख असेल तेव्हा. आय लिव्ह ॲट L1 बिल्डिंग इन म्हाडा कॉलनी मी म्हाडा वसाहतीतील L1 या इमारतीत राहतो. आता म्हाडा कॉलनी मोठी आहे म्हणून इन आलं आणि L1 बिल्डिंग छोटी आहे म्हणून ॲट आलं. आय लिव्ह ॲट प्रतीक्षा नगर इन सायन बघा प्रतीक्षा नगर छोटा भाग आहे सायन मधला एक छोटासा प्रभाग प्रतीक्षा नगर तिथे ॲट आलं आणि सायन मोठं आहे म्हणून इन आलं. आय लिव्ह इन मुंबई इन महाराष्ट्र स्टेट मगाशी पहिल्या वाक्यात मुंबईला आपण इन म्हटलं होतं पण इथे मुंबईपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे म्हणून मुंबईला ॲट म्हटलं
आणि महाराष्ट्राला इन म्हटलं. आता इन सारखाच अर्थ आहे इनसाइड, म्हणजे एखाद्या बंदिस्त भागाच्या आतमध्ये जेव्हा असतो तेव्हा इनसाइड हा शब्द वापरला जातो. इनसाइड म्हणजे आतल्या बाजूला. आता इनसाइड, इनसाइड म्हणजे आतल्या बाजूला. या अवधीत एखाद्या बंदिस्त गोष्टीच्या आतमध्ये जे असतं जेव्हा असतं तेव्हा इनसाइड शब्द वापरला जातो. या अवधीत किंवा गुप्त इत्यादी अनेक अर्थ निघतात. ऑल दी बॉक्सेस आर इनसाइड द स्टोर रूम. सगळ्या खोके हे सामानाच्या खोकीत आहेत. आय शॅल फिनिश दिस इनसाइड अन अवर. हे सगळं मी एका तासात संपवेन. मेड हॅज सम इनसाइड इन्फॉर्मेशन अबाउट दॅट फॅमिली. मेड म्हणजे कामवाली, स्त्री असते तेव्हा. कामवालीकडे त्या कुटुंबाविषयी काहीतरी गुप्त माहिती आहे. इथे इनसाइड इन्फॉर्मेशन, गुप्त माहिती. आता त्याच्या पुढचं जे प्रिपोजिशन आहे इनटू. इनटू म्हणजे आत, वर, दिशेने, एकाकडून दुसऱ्याकडे, गुणिले इत्यादी अर्थाने वापरतो. 6 × 7 is 42. 6 × 7 = 42. प्लीज कम इन टू द हॉल. कृपया दालनात या. गो स्ट्रेट इन टू द सन. गमतीदार वाक्य बघा. गो स्ट्रेट इन टू द सन काय अर्थ करणार तुम्हाला जर माहीत नसेल तर? सूर्यात जा म्हणजे काय? टू गो इन टू द सन म्हणजे सरळ पूर्व दिशेने जाणे. सूर्य पूर्वेला उगवतो म्हणून असं म्हटलं जातं. गो इन टू द सन म्हणजे पूर्व दिशेने जाणे हा वाक्प्रचार आहे. द कॅट जस्ट वॉक इन टू द डॉर. मांजर नुकतेच दरवाजातून आत गेले. हिज डॅश हिज सायकल इन टू द ट्री. इथे अगेन सारखा वापर केलेला आहे इंटूचा. आणि ट्रान्सलेट या क्रियापदाबरोबर नेहमी इंटू हे प्रिपोजिशन येते. ट्रान्सलेट दिस पॅराग्राफ इंटू मराठी. या परिच्छेदाचे मराठीत भाषांतर करा. हे इंटूचे वेग. जेव्हा गती असते तेव्हा इंटू वापरला जाते. शिवाय काही स्पेशल केसेस आहेत ज्यावर आपण बघितले. आता नियर. नियर म्हणजे जवळ, बाजूला, समीप इत्यादी अर्थाने वापर. आय एम ऑलमोस्ट नियर द फिनिश म्हणजे मी जवळजवळ काम संपवलेलं आहे. वी विल शिफ्ट टू पुणे इन नियर फ्युचर. आम्ही लवकरच इथून पुण्याला राहायला जाऊ. आता ऑफ, ओ एफ ऑफ. या ओ एफ ऑफचा उच्चार ऑ असा होतो. म्हणजे चा, ची, चे पासून कशाची, काळ व वैवाचिक विशेषणाचा वापर होतो. दीज आर द लेटर्स ऑफ माय अंकल. ही माझ्या काकांची पत्रे आहेत. ही इज द फॉर्मर लीडर ऑफ दॅट पार्टी. तो त्या पक्षाचा आधीचा म्हणजे माजी नेता आहे. प्लीज गिव मी कप ऑफ मिल्क. मला एक पेलाभर दूध द्या किंवा दे. थिंक ऑफ ए नंबर. तुम्ही काय अर्थ कराल? ही पण एक फ्रेज आहे. तुम्ही काय अर्थ कराल? थिंक ऑफ ए नंबर म्हणजे एक अंकाचा विचार कर. तसं नाही. त्याचा अर्थ आहे एक अंक मनात धर. थोडं सांगताना सांगतो ना आपण, एक अंक मनात धर. प्लीज थिंक ऑफ अ नंबर. आय हॅव प्रिझर्व्ड फोटोग्राफ्स ऑफ माय ग्रँड पॅरेंट्स. मी माझ्या आजी आजोबांचे फोटो जपून ठेवलेले आहेत. अनया इज अ गर्ल ऑफ 6. अनया 6 वर्षाची मुलगी आहे. माय फ्रेंड्स मॉम डाईड ऑफ कॅन्सर म्हणजे माझ्या मित्राची आई कर्करोगाने वारली. आय एम प्राऊड ऑफ माय चिल्ड्रन. मला माझ्या मुलांचा अभिमान आहे. दॅट लीडर इज द सस्पेक्टेड मर्डरर ऑफ हिज वाईफ. तो नेता त्या बायकोचा संशयित कुणी आहे. हा एक ऑ, ओ एफ, सिंगल एफ वाला जो ऑफ येतो म्हणजे चाचीचे या अर्थाने तो संपला. आता ऑफ, ओ एफ एफ याचा उच्चार ऑफ असा होतो. फरला, फचा पाय मोडलेला. याचा अर्थ बंद, खूप दूर, दूर, खालच्या रस्त्यावर, बंद, सूट इत्यादी अर्थाने वापर होतो. डोंट गेट आउट ऑफ रनिंग बस म्हणजे चालत्या बसमधून उतरू नका. खास बात. काही विशिष्ट परिस्थितीत फ्रॉम सारखा वापर केला जातो. जेव्हा त्वरेने एखादी वस्तू तुमच्यापासून दूर जाते, एखाद्या गोष्टीपासून विलग केली जाते, तेव्हा फ्रॉम न वापरता ऑफ वापरतात. त्वरेने एखादी गोष्ट खेचून घेतली जाते तेव्हा काय करतात? तर फॉर्म न वापरता ऑफ वापरतात. जसे
राजन टूक हिज पेन ऑफ द पॉकेट. आता जर उदाहरण देतो बघा. राजन टूक हिज पेन ऑफ द पॉकेट. राजन टूक हिज पेन ऑफ द पॉकेट. वेगाने खेचलं मी, म्हणजे राजनने आपले पेन खिशातून बाहेर काढले. बर्ड्स फ्लू ऑफ द ट्री. झाडावरील पक्षी उडून गेले, वेगाने उडून गेले. आय गॉट ऑफ द बस. मी बसमधून उतरलो. यू मस्ट बी ऑफ नाव. इट्स टाइम टू क्लोज द शॉप. दुकान बंद करायची वेळ झाली, तुला आता निघायला हवं. द रोड टू माय विलेज इज ऑफ द हायवे. इथे ऑफचा अर्थ वेगळा आहे. म्हणजे द रोड टू माय विलेज इज ऑफ द हायवे. ऑफ द हायवे म्हणजे काय, तर माझं गावाला जाणारा जो रस्ता आहे तो महामार्गाला जोडलेला आहे. आता आणखी एक वेगळा अर्थ बघा. दिवाळी स्टील अ लॉंग वे ऑफ. म्हणजे दिवाळीला अजून खूप वेळ आहे. एन्श्युअर टॉईस दॅट ऑल द लाईट्स आर पुट ऑफ. OFF ऑफ. सगळे दिवे बंद केले आहेत याची दोनदा खात्री कर किंवा करा. पुढचं वाक्य बघा. माय डॅड इज ऑफ द वर्क टुडे. म्हणजे आज माझ्या बाबांची सुट्टी आहे. असं जेव्हा माय डॅड इज ऑफ द वर्क टुडे आणि एखादा दुसरा मुलगा म्हणाला माय डॅड इज हॅव्हिंग इज ऑफ टुडे किंवा माय डॅड हॅज अ हॉलिडे टुडे, यामध्ये कुठलं वाक्य प्रभावी वागतं बघा. माय डॅड इज ऑफ द वर्क टुडे. हे तुमचं इंग्रजी भाषेवरचा कमांड दाखवतं. म्हणून मी मोठ्या वर्गातील मुलांना सांगतोय, अशी भाषा तुम्ही वापरायला लागा. किंवा आपण माय डॅड इज हॅव्हिंग अ डे ऑफ टुडे असंही म्हणू शकतो. देयर इज अ सेल गिव्हिंग 50% ऑफ. इथे OF ऑफ नाही, OFF आहे. म्हणजे 50% सूट देऊन विक्री चालू आहे. माय ग्रँडमदर इज ऑफ हर फूड. बघा याचा अर्थ काय होईल. माझी आजी काहीच खात नाही किंवा माझ्या आजीने अन्न टाकले आहे. माय ग्रँडमदर इज ऑफ हर फूड. अवर दिवाळी ट्रिप इज ऑफ. म्हणजे काय, तर आमची दिवाळीची ट्रिप सहल जाणार होती ती रद्द झाली किंवा कॅन्सल झाली. आता मी एक कोड सांगतो. नुकतंच आफ्रिकेच्या जंगलात जन्मलेले काळं कुळकुळीत बाळ आहे, त्याच्या दाताचा रंग कोणता असेल. खूप वेळा विचार करायला. पुढच्या चित्रफितीमध्ये मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगणार आहे. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी निमिषा अनिल करंजोकर. आमच्या राणे मास्तरांच्या शाळेत तुमचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. कसा, तो स्वतः अनुभवा. त्यासाठी आवडलं तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.